नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना समाजामध्ये जीवन जगत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा त्यांचा छळ होतो, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. मित्रपरिवार असेल किंवा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांना उडवाउडीची उत्तर देतात किंवा त्यांना त्रास सुद्धा देतात. मानसिक त्रास देतात तर देतात, पण आर्थिक त्रास सुद्धा देतात. म्हणजेच जागा जमिनीचे काही विषय असतील, पैशांचे व्यवहार असतील किंवा कौटुंबिक काही मतभेद असतील किंवा नवरा बायकोचं काही भांडणं असतील, अशा विविध कारणामुळे दिव्यांग बांधवांचा छळ होताना या ठिकाणी दिसतोय. परंतु ज्या वेळेस माझा दिव्यांग बांधव एखाद्या कार्यालयामध्ये किंवा कुठेही एखाद्या व्यक्तीला तक्रार करण्यासाठी जातो, त्यावेळेस त्याची ती तक्रार सुद्धा घेतली जात नाही. मला महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून फोन येतो की सर, माझ्या जागेसंदर्भात एक तक्रार मला नोंदवायची आहे. एक असा व्यक्ती आहे, तो मला त्रास देतोय किंवा माझी जागा तो स्वतः माझी जागा आहे असं म्हणतोय किंवा माझ्या घरच्यांना सुद्धा त्रास देतोय, मला सुद्धा त्रास देतोय किंवा माझ्या दिव्यांगत्वावरती तो अपशब्द बोलतोय. अशा अनेक पद्धतीच्या तक्रारी येतात आणि माझ्या परीने त्यांना जसं मार्गदर्शन करता येईल तसं करतो. परंतु त्याला एखादा कायदेशीर आधार असणं खूप गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, आम्ही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, परंतु त्या मार्गदर्शनाला जर कायदेशीर आधार जर नसेल तर ते मार्गदर्शन काहीच कामाचं नाही. लक्षात ठेवा, मोठ्या मोठ्या बडाया मारून असं करा तसं करा, इथे जा तिथे जा हे सांगणं आणि प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आपण एखादा दिव्यांग व्यक्ती जातो त्यावेळेस जर तो सिस्टम किंवा तो नियम जर नसेल तर मात्र त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना त्या छळापेक्षा किंवा त्या त्रासापेक्षा जास्त त्रास होतो. म्हणून या ठिकाणी नियमामध्ये मार्गदर्शन झालं पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. तर या संदर्भात जर तुमच्या बाबतीत जर तुमचं छळ होत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर तुमच्या संरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येणार आहे. आणि जर समजा पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही तर आपल्याला कुठे जायचं या संदर्भात राज्य सरकारची एक SOP सिद्ध केलेली आहे किंवा SOP तयार केलेली आहेत. एक कार्यपद्धती, एक नियमावली तयार केलेली आहे आणि ती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्या संदर्भात राज्य सरकारचा जो शासन निर्णय जाहीर झाला आहे तो शासन निर्णय या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. हा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती आपण त्या संदर्भात व्यवस्थित व्हिडिओ टाकलेले आहे. त्या ठिकाणी त्या शासन निर्णयाची PDF तुम्हाला मिळून जाईल. आता या शासन निर्णयामध्ये दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 7, त्याचबरोबर दिव्यांग हक्क नियम 2000 जे काही 17 आहे त्यामध्ये कलम 6 आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि नागरी संरक्षण पोलिसांच्या संदर्भात जो 2023चा जो कायदा आहे त्यानुसार दिव्यांग बांधवांना आता त्याच्यावरती होणाऱ्या त्रासासंदर्भात किंवा छळासंदर्भात तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकतो. आता ज्यावेळेस दिव्यांग बांधव या शासन निर्णयाचा आधार घेऊन ज्यावेळेस तक्रार नोंदवतो त्यावेळेस त्याची स्टेप वेगळी असते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जाल त्यावेळेस तुमची दखल ते पोलीस घेतील आणि त्याचा तपास सुद्धा चालू करतील, पण त्याला जास्त यश मिळतं असं नाही. तो सगळा गोंधळ होतो. आता तो गोंधळ असं जाहीरपणे बोलणं बरोबर नाहीये, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कोणत्या व्यक्तीला न्याय मिळतो आणि कोणत्या व्यक्तीला न्याय मिळत नाहीत, बरोबर आहे. पण जर समजा आपण दिव्यांग असताना आपल्याला दिव्यांगांच्या हक्काच्या नियमांच्या आधारे किंवा अधिकारांच्या नियमाने जर आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर तो शासन निर्णय समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी दिव्यांग आहे म्हणून जर तुम्ही तक्रार नोंदवत असाल तर त्या ठिकाणी तुमची तक्रार घेतली जाते. आणि जरी समजा घेतली गेली नाही, बघा घेतल्यानंतर मी सांगतो आणि नाही घेतली तर काय करायचं तेही सांगतो. घेतली गेली तर ते काय करतात, म्हणजे आपली नोंदणी करून घेतली तर ते काय करतात, ते डायरेक्ट त्या ठिकाणी तपास सुरू करत नाही. तर त्याची एक नोंद ही ते आपले जे काही उपविभागीय अधिकारी असतात, प्रांत ऑफिस, त्यांना तिथे एक विभागीय समिती स्थापन केली असते दिव्यांगांच्यासाठी याच विषयासंदर्भात, दिव्यांगांचा छळ किंवा संरक्षणासंदर्भात. तर त्या ठिकाणी ते निवेदन करतात की बाबा किंवा पत्र पाठवतात की अशा पद्धतीने आमच्याकडे आलेली आहे तक्रार, तर त्या तक्रारीचं निवारण तुमच्या माध्यमातून करण्यात यावं. त्याचबरोबर तिथे जर समजा आपल्याला न्याय जर मिळाला नाही किंवा आपल्याला तिथं समाधान झालं नाही तर आपण त्यांना सांगू शकतो की नाही, माझं समाधान झालेलं नाही आहे, मला आणखी वरच्या लेवलला अपील करायची. मग तो प्रकरण हा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जातो.
त्या ठिकाणी जिल्ह्याची एक समिती असते, दिव्यांग समिती, तर त्या ठिकाणी तो निवारा केला जातो किंवा त्याचा तपासणी करून किंवा सगळं बघून त्या ठिकाणी तुमच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो. आणि जर समजा एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी दोषी जर ठरला तर मग कलेक्टर साहेब किंवा उपविभागीय अधिकारी पत्र काढतात की अशा पद्धतीने या ठिकाणी तक्रार आली होती आणि या तक्रारीमध्ये तो व्यक्ती म्हणजे समोरचा व्यक्ती हा दोषी आहे, तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, असं जेव्हा पत्र उपविभागीय अधिकारी किंवा कलेक्टर साहेब स्थानिक पोलीस स्टेशनला पाठवतात त्यावेळेस तुमच्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तपास सुरू होतो किंवा त्या जो काही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि मग त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जर समजा तुमच्या पोलीस स्टेशनला तुमची तक्रार घेतली नाही तर त्या ठिकाणी जास्त वाद घालवण्यात बसू नये, डायरेक्ट तुमच्या विभागीय दिव्यांग समितीकडे जायचं किंवा जिल्हा लेवलची ती दिव्यांग समिती संरक्षण समिती असते त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी तुमची रीतसर तक्रार करायची आहे. हे रीतसर तक्रार करत असताना तोंडी नाही, कायदेशीररित्या अर्ज करायचा आहे. जो काही तुमच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने छल झालाय किंवा तुम्हाला त्रास दिला तो पूर्ण अहवाल स्वरूपामध्ये लिहायचा, त्याची मागणी त्या ठिकाणी करायचा. 100% त्या ठिकाणी आता खूप फास्ट जलद पद्धतीने निर्णय घेतला जातो. पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप न जायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची दखल घेतली नाही तर तुम्ही म्हणताय हां त्या ठिकाणी दुसऱ्यांकडून पैसे घेतले, मला न्याय मिळाला नाही, तर तो गोंधळ आहेच. पण आपल्याला वेगळा पर्याय आहे, तर त्या पर्यायाने आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा शासन निर्णय, अशा पद्धतीची ही SOP आहे, कार्यपद्धती आहे, नियमावली आहे आणि त्याचा अभ्यास किंवा ती माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. कारण या बाबतीत तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला अडचणी किंवा सामोरे जावे लागणारच आहेत. मग त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. तो शासन निर्णय तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण दिव्यांग व्यक्तीचं छल किंवा त्यांना त्रास देत असतात तर त्यावरती कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई केली जाते याची ज्ञान, याची माहिती तुम्हाला असावी, यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला संदर्भ घ्यायचा आहे. म्हणून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.